माझे वेस्ट गेले आणि त्याचं काही मला समजत पण नव्हतं. तर मग असं झालं, ते फेसबुकच्या माध्यमातून मी सरांना जॉईन झाली आणि त्यांना पहिले पुस्तक घेतलं होतं 2 वर्ष आधी समजा, तेव्हा त्यांना मी जॉईन झाले. तेव्हा ते सरांनी मला ते प्रशिक्षण घ्या, तेव्हा मी मनावर घेतलं नाही. पण आता ते योगाच्या गोष्टी असतात. परत ते माझ्या फेसबुकवर आली, परत आपल्याला ती ॲड दिसली. म्हणजे नाही, आता आपलं कुठं का सार्थक करायचं आहे आपल्याला. कारण मला खूप प्रदेशामध्ये पद मिळाले, पण जिल्ह्यानुसार आपल्याला थोडी 2 शब्द बोलण्याची पण आपल्याला हिंमत होत नाही. तेवढी हिंमत आपल्याला इथं झाली पाहिजे. एवढ्या हिशोबाने मी इथं आली. सरांना म्हटलं मला नुसतं स्टेजवरती बोलता आलं तरी भरपूर झालं. तर आता मी इतकं म्हणजे सर मी घाबरत तर नाही, ठीक आहे माझं वाचन थोडं कमी असेल, पण शब्द सुचले नाही पण मी घाबरत नाही. आता आपण 2 शब्द, आता मी सर सांगते, तुमचं हे आम्हाला जे वेळ दिला, जे आम्हाला शिकवलं, हे व्यस्त जाणार नाही ही माझी तुमच्याकडे 100% गॅरंटी आहे. आणि मी घरी जाऊन नेहमी उजळणी करणार आहे आणि पाठांतर करणार आहे. रोज नसला तरी 8 दिवसांनी किंवा 2 दिवसांनी माझा व्हिडिओ तुम्हाला येत जाईल आणि तुमचं सार्थक होईल. ते काय तुमचं पाणी पिसळ मी जाऊ देणार नाही. ही स्टुडंट तुमची चांगली बेस्ट होऊन दाखवेल. बाकी मिरव समारंभ घेताना सण नाही, शुभेच्छाचा सण आहे. काय सर बरोबर आहे ना? शुभेच्छाचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळण्याला मन आहे. बरोबर आहे. वाटले नाही का कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल, वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल. सदा हास्यरूपी गालावर लावलेला अश्रूचा थेंब न कडक आवळेल.